बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं अमृता नदीला पूर आलेला आहे। उमापूर, जातेगाव, चकलांबा, तलवडा आणि सिरसदेवी पडळसिंगी परिसरामध्ये तब्बल 2 तास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं आंबा, पपई, मोसंबीचा सडा पडलेला दिसून आला। जामनेर तालुक्यामधील फतेपूर, कासली आणि चिंचखेडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे। गारपीटीमुळे परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं दिसून आलंय, तर अवकाळी पावसानं नदी नाल्यांना देखील पूर आलेला आहे। जालन्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे फळबागांसह कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं, तर वीज पडून जनावरांचा मृत्यू देखील झाला। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। तुफान पाऊस झाल्यानं शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। या पावसानं फळबागांना मोठा फटका बसणार आहे। धुळे शहरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसाचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेला फटका बसलेला आहे। मतदारांसह मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। तब्बल अर्धा तास पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं दिसून आलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भर उन्हामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या। बीड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। वीज पडून एक शेतकरी, 3 बैल, 1 म्हैस आणि एका घोड्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे काढणीस आलेल्या उन्हाळी बाजरी, गहू, टरबूज, खरबुजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सोलापूरच्या बंकलगी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे केळी, पपई आणि अन्य पिकांचं नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। लातूर जिल्ह्यामधल्या घोणसी इथे अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झालेला आहे। या पावसामुळे परिसरात फळबागांचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालं, तर घोणसी गावात गारपिटीमुळे बर्फाची चादर पसरली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाली। मात्र नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे विहा मांडवा इथल्या संतप्त शेतकऱ्यांना 2 हेक्टर शेतातील कलिंगड पीक उपटून फेकून दिलं। बीड जिल्ह्यामधील बीड, गेवराई, केज, अंबाजोगाई, माजलगावसह सर्वच ठिकाणी तुफान पावसासह गारपिटीनं हजेरी लावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। दरम्यान वीज पडल्यानं शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। जळगाव जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं झोडपलंय। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। लातूरच्या निलंगा तालुक्यामध्ये 2 तर चाकूर तालुक्यातील एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर हाडगाव शिवारातील गोठ्यावरती वीज कोसळून गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये 3 बकरे, 2 गायी, 1 म्हैस आणि 20 कोंबड्या जळून खाक झाल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मिनिटं झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदी नाल्यासारखं स्वरूप आलेलं आहे, तर नागरिकांना वाहन नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे स्मार्ट सिटी आणि G20च्या नावाखाली करोडो रुपयांचा विकास फक्त कागदावरच का, असा प्रश्न निर्माण होतोय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान पावसानं हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे मतदान केंद्रावर मतदारांसह कर्मचाऱ्यांची तारंबळ उडाली आहे। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, तर वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात वृक्ष उन्मळून पडले आहेत। बीड जिल्ह्यामधील अनेक भागात तुफान पावसासह गारपिटीनं हजेरी लावली, तर केळगावमध्ये शेतामध्ये काम करत असताना वीज पडल्यानं एक शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वीज कोसळून जनावरं देखील ठार झाली आहेत। अहमदनगरच्या नेवासा भागामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी मात्र हवालदिल झालाय। अहमदनगरमध्ये शिर्डीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। सकाळपासून ऊन असताना अचानकपणे पाऊस सुरू झाल्यानं नागरिक आणि शेतकऱ्यांची तारंबळ उडाली। या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे। मुदखेड तालुक्यामधील केळीच्या बागांचं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून भर दिवसा अंधार पडलेला आहे, त्यामुळे वाहनधारकांना दिवसा सुद्धा वाहनाची लाईट लावून वाहनं चालवावी लागतात।
बारसूमध्ये पुन्हा एकदा रिफायनरीचं रण धगधगलंय. राजापूर तालुक्यामधील बारसूमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. मात्र आता बारसूमधील आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माती परीक्षण थांबवण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली. 3 दिवसात चर्चा न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी केलाय. बारसू प्रकल्पाची जागा त्यांच्याच नेत्यांनी निश्चित केलेली होती. ते आमचे पूर्वी नेते होते. विकासाच्या ठिकाणी विरोधकांनी राजकारण करू नये. राज्यातून बाहेर जर कंपन्या गेल्या तर तुम्हीच आम्हाला बोलता. करायला गेलो तर तुम्ही आता आम्हाला प्रकल्प करू देत नाही, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी अमरावतीत म्हटलं. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रस्तावित CISF सुरक्षेला ग्रामस्थांनी विरोध केलेला होता. यासंबंधी ग्रामस्थांनी 1 मे पासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर ग्रामस्थांनी बंदचा निर्णय मागे घेतलाय. सांगलीच्या शास्त्री चौक ते जुन्या जकात नाक्यापर्यंतचा रस्ता अपघातग्रस्त बनलेला आहे. अरुंद रस्ता आणि दुभाजकाचा अभाव यामुळे दररोज 2-3 किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे 4 पदरी रस्ता केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीमधल्या 80 नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली असून सांगलीमधील नागरिक तिथे सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आपला शब्द पाळत शरद पवार यांनी राज्य विधिमंडळ लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. परभणी महापालिकेनं सौर ऊर्जेवरती पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. याद्वारे गेल्या 8 महिन्यामध्ये 10 लाख युनिट विजेची निर्मिती करण्यात आली असून महिन्याकाठी 10 ते 12 लाख रुपयांची बचत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरामधील अजिंठा लेणीचा शोध लागण्याच्या घटनेला आज 204 वर्ष पूर्ण झाली आहेत. जॉन स्मिथ हे अजिंठा लेणी पाहणारे पहिले युरोपियन होते. 28 एप्रिल 1819 मध्ये त्यांनी अजिंठ्याचा शोध लावला होता. नांदेडमध्ये मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेनं निदर्शनं केली. मागासलेल्या मराठवाड्याचा विकास करण्यासाठी विकास महामंडळाला मुदतवाढ देणं गरजेचं असल्याची मागणी जनता विकास परिषदेनं लावून धरली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना मुदतवाढ द्या या मागणीसाठी बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाच्या शेंडी आणि जानवं याबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा बुलढाण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जाहीर निषेध करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अकोल्यामधील पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कोळसा इथल्या महिलेचं 5 दिवसांपासून मुलाबाळांसह उपोषण सुरू आहे. वीज केंद्रातील मनारखेड बॅरेजचं पाणी अडवल्यानं या महिलेच्या घरामध्ये पाणी शिरून ते पडलं आणि यावर कोणतीही कारवाई किंवा मदतीचं आश्वासन न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. अहमदनगर शहरामधील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारावं या मागणीसाठी स्मारक समितीच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येत आहे. पुतळा बसवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयांकडून ना हरकत दाखलेही मिळवलेत. मात्र पालिकेकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा 2 गटात राडा झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये तिसऱ्यांदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर कृषी उत्पन्न समितीच्या 18 जागांसाठी एकूण 42 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेस या 2 पॅनलमध्ये होत असून या निवडणुकीमध्ये कोणतं पॅनल बाजी मारेल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बीड बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेवरून पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंबामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलंय. 35 वर्षांपासून मार्केट कमिटीचं काम न केल्यानं रोष आहे. त्यामुळे तो संताप मतामधून व्यक्त केला जात असल्याचं संदीप क्षीरसागर म्हणाले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. मतदान केंद्राबाहेर यावेळी या दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आणि दोन्ही गटांना एकमेकांपासून लांब उभं केलं. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. महाराणा प्रताप शाळेमधील मतदान केंद्राबाहेर निवडणुकीतील दोन्ही गट समोरासमोर आल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अमरावती जिल्ह्यामध्ये 6 बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. मतदान केंद्रावर स्वतः आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर तळ ठोकून आहेत. दोन्ही आमदारांनी विजयाचा दावा केलाय. या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा एक गट यशोमती ठाकूर यांच्यासोबत तर एका गटानं वेगळी चूल मांडली आहे.
बीडच्या परळी इथल्या बाजार समितीच्या मतदान केंद्रावर मुंडे बहीण भाऊ ठाण मांडून बसले, त्यामुळे परळी बाजार समिती निवडणूक रंगतदार बनली असून उद्या लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पुण्याच्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पुरंदर हायस्कूल इथे मतदान केलं. मुळशीमध्ये हळदी कार्यक्रमानिमित्तानं नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुळशीमध्ये तर गौतमी चक्क बैलात समोर नाचली. या कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता. तब्बल 2 तास गौतमीनं या बावऱ्या बैलात समोर आपल्या लवाजमयासह नृत्य सादर केलं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील शिरपूर इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैलगाडा शर्यतीमध्ये वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, नागपूर, अकोला आणि संभाजीनगरमधील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या एकोड तांडा इथल्या बैलजोडी चांदीच्या गदेची मानकरी ठरली. पुणे शहर गुन्हे शाखेनं वाहन चोरांची धरपकड करत शहरातील चोरी गेलेल्या तब्बल 162 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अजय शेंडे या रेकॉर्डवरील गुन्हेगारानं गेल्या 3 वर्षात तब्बल 100 दुचाकी चोरल्याचं उघड झालंय, तर पोलिसांनी तब्बल 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुण्याच्या कुडजे गावात ग्रामसेवकाला डांबून ठेवून विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून तिघांनी 73,000 रुपयांची खंडणी उकळली. आणखी 1.5 लाख रुपये आणून दे, नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. तर मुख्य आरोपी सध्या फरार असून इतर 2 आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाहीये. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रामध्ये गॅस गळती झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र काही आचार्यांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्यानं मोठी दुर्घटना टळली. कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्य क्षेत्रामधील हसणे इथे गव्याच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी गंभीररित्या जखमी झाला. या हल्ल्यामध्ये संबंधित शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्यानं पुढील उपचारांसाठी CPR कोल्हापूर इथे पाठवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर गावामध्ये किरकोळ वादामधून तरुणाला मारहाण करत त्याची हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मका काढत असताना गळणी यंत्रामध्ये अडकून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधील सासूरवाडा इथे घडली आहे. मळणी यंत्रामध्ये मक्याची कणसं वेचत असताना महिलेचे केस आणि साडी यंत्रामध्ये अडकून ही दुर्घटना घडली. जालन्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. एका दिवसामध्ये पोलिसांनी तब्बल 41 रिक्षा जप्त केल्या. पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. कोर्लई गावामधील 19 बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणाची फाईल मिळालेली असून सीएमकडे चौकशीची मागणी केली. कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावानं 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते, पण आरोप करण्यात आल्यानंतर सर्व बंगले जमीन दोस्त करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. उद्या पंतप्रधान मोदींची 100वी मन की बात होतीये. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 50,000 ठिकाणी लोक मन की बात कार्यक्रम पाहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.